नमस्ते विरार 22ला नारळी पौर्णिमेची सुट्टी, 23ला पालिका बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन माननीय मंत्री महोदय नारायणराव राणे साहेब यांची यात्रा जन आशीर्वाद यात्रा फॅन बंद तर बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन 23ला रात्री चिपळूणमध्ये मुक्काम झाला आणि नंतर 24ला बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रा गोळवलकर मुलींच्या गोळवली गावामध्ये पोहोचली असता आपण सगळे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोचलं, साक्षीदार आपण आज सगळे ठेवला. त्या प्रसंगामध्ये मला थोडं इतिहासाची पण साक्ष मी काढली. अनेक लोकांना ते इतिहासात गेले. ज्या संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बंद पितुरीने अटक झाली होती, तशाच प्रकारचे पोलिसांच्या बंद पितुरीमुळे त्या ठिकाणी नारायण राणे साहेबांना अटक करण्यात आली. शेवटपर्यंत या अटकेसाठी आवश्यक असणारी नोटीस असेल, अशा कुठल्याही प्रकारचं कागदपत्राची पूर्तता न करता त्या आश्रमाच्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी मंत्री महोदय दुपारचं जेवण घेत होते, डॉक्टर्स आले होते, त्यांचं औषध, त्यांची तपासणी सुरू होती, अशा वेळेला बाहेरचा त्या रूमचा खोलीचा, साधी खोली होती, त्या खोलीचा बंद दरवाजा बाहेर मेगाफोन लावून, आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे की बाहेर मेगाफोन लावून पोलीस मंडळी मेगाफोनवर वॉर्निंग देत आहे नाही तर तो दरवाजा आम्ही तोडू. दस्तूर खुद्द SP त्यांच्या हाताखाली असलेल्या DYSP त्यांना निर्देश देत आहे. मी हात जोडून त्यांना विनंती करतोय. आतमध्ये मंत्री महोदय जेवण चाललंय, औषध घेत आहेत, विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की केंद्रीय मंत्री आहेत, प्रोटोकॉल आहे, मी या संपूर्ण यात्रेचा संयोजक आहे, माझ्या हातामध्ये फक्त नोटीस द्या किंवा वॉरंट द्या, मी त्यांची सही घेतो आणि त्यांना गाडीत बसवतो. आमचं तुम्ही करणाऱ्या अटकेला किंवा कुठल्याही न्यायालयीन गोष्टीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. न्यायालयाचा पूर्ण आदर करू. आम्हाला तुम्ही चौकीत न्या, तुरुंगात टाका, नाही तर फासावर द्या, कुठेही द्या, परंतु जे काही कागदपत्र आहे त्याची पूर्तता करा आणि आम्ही तुमच्या सोबत येणार. बाहेर आले, आम्ही DYSP हे मला मीडियाच्या माध्यमातून कळल्यानंतर तुम्ही फेसबुक लाईव्ह बघा. मीच त्यांना सांगितलं, आम्ही काही ताजमहाल मागत नाही, आम्हाला कशाआधी अटक केली कागद द्या. जे रायगडचे DYSP आले ते त्यांना म्हटलं, सर ह्या SPची आता आम्हाला बोलण्याची गरज नाही, आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळलंय की आता आम्ही तुमच्या ताब्यात आहोत, रायगड पोलिसांच्या. किमान तुम्ही तरी आम्हाला पत्र द्या, ताब्यात घ्या. आम्ही ताब्यातच घेण्यासाठी बसलोय, पण कोणी ते ताब्यात घ्या, आम्हाला गाडीत का बसवलंय. शेवटी त्या DYSPने जाऊन त्या SPशी बोलले. SP 1 तासाने बाहेर आले. आम्ही त्यांना विचारलं, अहो का आतमध्ये का बसलात, बाहेर येऊन कागद द्या, पत्र द्या, आम्ही जातो. नाही, महत्वाच्या कामासाठी मी आतमध्ये होतो, माझं दुसरं महत्वाचं काम होतं. SPचे शब्द आहे. मला तुमच्या समोर एक मुद्दा अधोरेखित करायचा. महाराष्ट्र पोलीस
हे अतिरेक्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीसारखी वागणूक ही माननीय मंत्री महोदयांना दिली की ज्यांना राष्ट्रपती पंतप्रधानांच्या प्रोटोकॉल लिस्ट मध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्या मंत्री जेवत असताना तो दरवाजा उघडल्यानंतर तोडू हे सांगण्याची ताकद ह्या SP आणि या सगळ्या पोलिसांमध्ये आली कुठून? जी कुठून आली ती शेवटी आपल्याला कळली की ज्या कारणाने त्या दिवशी DPDC लावली होती की राणे साहेबांची होणारे आढावा बैठक होऊ नये म्हणून DPDC 24 तारखेला लावली होती. दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आणि परत स्वतः पडले. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे PMOने याची नोंद घेतलेली आहे. मुद्दाम सांगतो, भारतीय जनता पक्षाने त्या व्हायरल झालेल्या क्लिपची आणि त्या सगळ्या गोष्टीची आणि SPची CBI चौकशी करण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. माननीय अमितजी शहाच नाही तर माननीय पंतप्रधानांनी सुद्धा राणे साहेबांची फोनवरून चौकशी केली. मी साक्षीदार आहे. पोलीस शिवसेनेच्या शाखा प्रमुखाप्रमाणे ते SP वावरत होते. आम्ही त्यांना हात जोडून सांगत होतो, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, कुठल्याही पक्षासाठी तुम्ही कायदा वापरू नका. अनेक रस्त्यावरची पोस्टर्स पोलिसांच्या देखरेखीखाली तोडली जात होती, फोडली जात होती, फाडली जात होती. हे सगळं बघून मन उद्विग्न होते. आम्ही अटकेला घाबरत नव्हतो. शिवसेनेने अटक करावीच हे आमचं चॅलेंज होतं. नंतर महाडमध्ये नेल्यानंतर सन्माननीय कोर्टाने त्या ठिकाणी बेल दिला, जामीन दिला. परंतु हा सगळा एकूण कार्यकाळ बघितल्यानंतर लक्षात येतो हे रत्नागिरीचे SP आणि त्यांची फौज हे अफगाणिस्तानातल्या तालिबानी सैनिकांसारखे वागत. बरं झालं, मला माहित नाही अनिल परवांचा घात कोणी केला, उजवीकडे बसलेल्या माणसाने का डावीकडे बसलेल्या माणसाने. कारण या दोन्ही डाव्या उजव्यांना माहिती होतं की माईक सुरू आहे. आणि मी तुम्हाला जाहीर सांगतो, हे दोन्ही डावीकडे उजवीकडे बसलेले असंतुष्ट यांना अनिल परवांचा काटा काढायचा. एक इथून आमदार झाले तरी सिंधुदुर्गामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा असल्यासारखे तिकडे पालकमंत्री म्हणून पाठवले. दुसऱ्यांना पक्षाचा येऊन सुद्धा कुठलेही मंत्रिपद मिळालं नाही आणि मुंबईचा आणून पालकमंत्री डोक्यावर बसवला. हा राग त्यांच्या डाव्या उजव्यांनी काढला. अनिल परवांच्या एकूण सगळ्या कामकाजाचा भारतीय जनता पक्ष निषेध करतो. सरकार जनतेच्या कल्याणासाठी वापरायला पाहिजे. सरकारचं काम आहे जनतेच्या मालमत्तेचं आणि जनतेचं रक्षण करणे सरकारचं काम आहे, भक्षण करणे नाही. परंतु 100 कोटीचा मलिदा दर महिन्यात जमवून द्या असे सांगणारा मंत्री जर आमच्या रत्नागिरीचा पालकमंत्री असेल तर त्याच्याकडून आमच्या निराळ्या अपेक्षा नव्हत्या. DPDC लावून जो खड्डा त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी खणला होता, त्यांच्या कामामध्ये या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊ नये म्हणून सांगत होतो, त्याच खड्ड्यात अनिल परवांच्या दोन्ही सहकार्याने त्यांना ढकललं. परमेश्वर दूर नाही.
हे सगळ्याचे परिणाम या मंडळीला भोगावे लागतात. या मंडळीला भोगावे लागतात. यात्रा ही 1 दिवसासाठी स्थगित करण्यात आली. 27 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून रत्नागिरीचा याच रत्नागिरी शहरातून वाजत गाजत मंत्री महोदयांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात सुरू होईल. हे सांगतील, पाठवतील तुम्हाला सगळ्यांना. परंतु साधारणतः रूपरेषा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असेल. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 रत्नागिरी जिल्हा, तिथून 4 नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ती प्रयाण करेल आणि पुढील 2 दिवस त्याचं नियोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आदेश असतात बघा, हा जनतेच्या आशीर्वादासाठी मंत्री महोदय जनतेची ख्याली खुशाली विचारण्यासाठी, जनतेला मदत करण्यासाठी, जनतेला सुखदुःखात सहभागी होण्यासाठी, रंजल्या गांजलेल्या पीडित जनतेला, म्हणजे सगळे उद्योगधंदे बंद आहेत, पुरामध्ये वाहून गेलेले आहेत, या नाडलेल्या पिडलेल्या जनतेपर्यंत, व्यापाऱ्यापर्यंत, उद्योजकांपर्यंत पोहोचणं हे उद्योग मंत्र्याचं काम आहे, कर्तव्य आहे. हे कर्तव्य मंत्री महोदय त्या ठिकाणी बजावत आहे. म्हणून कर्तव्य बजावणाऱ्याला मनाई आदेशाची चिंता नाही. माननीय मंत्री महोदय, पंतप्रधानांनी जे कर्तव्य त्या ठिकाणी सांगितले की जा जनतेचे उद्योग पुन्हा सुरू करा, जनतेला काय मदत हवी आहे, व्यापाऱ्यांना काय मदत हवी आहे, त्यांना कशा प्रकारे कर्ज हवं आहे, अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना पंतप्रधानांनी दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं, कोविडमुळे 2 वर्ष जनता होरपळते, उद्योग नाही, धंदा नाही, आहे तो चालत नाही, बुडलेला आहे, पूरग्रस्त झालेले आहे, या सगळ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून मंत्री महोदय जनतेपर्यंत जाणार आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीची तमा बाळगत नाही. आम्ही काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब नाही की ते स्वतःच्या घरात बसून राज्य चालवावं. त्यामुळे जनतेपर्यंत जाणं, जनतेचं सुखदुःख ओळखणं, जनतेला भेटणं, जनतेला माहिती घेणं, त्याला काय कमी आहे, किती प्रकारच्या लस त्या ठिकाणी ज्यांना आता आवश्यक आहे, लसीकरण किती झालं आहे, किती लोकांना लस हवी आहे, केंद्रातला लस आणखी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणं, जनतेच्या जीविताचं रक्षण करणं आणि जनतेच्या जे मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, पूर असेल, आणखीन कुठल्या गोष्टीचं असेल, कोविडमुळे असेल, या मालमत्तेचं संरक्षण करणं, त्याला आणखीन ताकद देणं, हे मंत्र्याचं काम आहे, हे कर्तव्य आहे. म्हणून सगळ्या गोष्टींचा सन्मान ठेवून, न्यायालयाचा सन्मान ठेवून, सगळ्या गोष्टीच्या आदेशाचं पालन करून, कोविडच्या आदेशाचं पालन करून, परंतु स्वतःच्या जीवावर उदार होऊन मंत्री महोदय आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जनतेच्या दरवाजापर्यंत जाणार, त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार. त्याचा शोध घ्यायचा आहे जनतेने, आता लोकांनी. अनिल परमानी पण घ्यायचंय. कोण होता, कोण उजवीकडे होते, कोण विचारत होते, डावीकडे कोण होता, तर त्याने विचारत होते असं का झालं, ते का झालं, कोणी माईक बंद होता तो चालू केला. जनतेला कोडेचं उत्तर जनतेला ह्याचा तर शोध पत्रकारांनी घ्यायचा आहे. तुमच्या तोंडून सांगा ना, कोणी सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. अनिल परबचा काटा कोणी आणि त्यांच्या सूत्रांनी अनेक लोकांनी सांगितलेलं, हा अनिल परबचा काटा कोणी काढला, ते जरा तुमच्या $100 सवाल आहे आणि तोच मी आज तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतोय. सांगा, बोला कोणते कट्टप बाहुबली ने कट्टप्पा को क्यों मारा, ये 2 बाहुबली कौन है, इसमें से सही बाहुबली कौन है, तो तुम नाम घ्यायला मैं नहीं है, ढूंढो, मुझे तो मालूम है, इसलिए तो राइट लेफ्ट बोला ना. हमें भी मालूम है, मगर जठार दलाल आहे बोलले मला तुमच्याच माध्यमातून. मी त्यांना एक रोकडा सवाल विचार, रोकडा खडखडी, की माननीय माजी खासदार निलेश राणेंनी आरोप केला की नाणारमधली जमीन ही ठाकरेंच्या नातेवाईकांनी घेतली. खरं आहे?
प्रेस घेतली. या प्रेसवरती उत्तर देताना माननीय आताचे खासदार काय म्हणले की माननीय मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प कॅन्सल केला. हिंमत दाखवली. त्यांच्या नातेवाईकांनी इथल्या जमिनी खरेदी केल्या असून सुद्धा त्यांनी तो रद्द केला. वर्ड आहे बघा, ऑन एअर बोलतोय मी. चुकलं तर फाशी द्या मला. की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी जमिनी घेतल्या आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली, नाणार कॅन्सल केला. शब्द आहेत त्यांचे. दलाल सांगा राऊतजी, प्रमोद जठार, की या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आणि तुम्ही सगळे कोण दलाल, खरा दलाल कोण पकडा. की माननीय मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली, त्यांच्या नातेवाईकांनी 2000 एकर जागा विकत घेतली तरी तो नाणार कॅन्सल केला. बघा खरं आहे ना, फार दिवस लपून राहत नाही. घाण पाण्यामध्ये फार दिवस राहत नाही, कधीतरी वर येतो. अलीवर मी माझे आरोप काहीच नाही, पण जर प्रमोद जठार या प्रकल्पातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून जीवाचं रान करतो, म्हणजे आमच्या देवेंद्रजींनी नाही म्हटले, माझा राजीनामा दिला, फेकला, म्हटलं मला नाही राहायचंय पार्टी. माझ्या पोरांसाठी, माझ्या कोकणासाठी 2 लाख पोरांना रोजगार मिळणार नसेल तर मी राजीनामा देतो पार्टीचा. माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जे म्हणले मी समजवतो त्यांना, आम्ही सांगतो त्यांना, यांचं सरकार आलं, आम्ही लोकांच्या मंजुरी आणून दिल्या. आता मुद्दा लक्षात आला. रोडचं कंत्राट घ्यायला तुमच्या मुलांच्या कंपन्या, तुमचे जे ब्रोकर्स आहेत, जमिनी लाटणारे तुमचेच मंडळी आहेत. रिफायनरी सोडून आणि कुठले प्रकल्प? डॉक्टर, हे डॉक्टर कुठून झाले हो सांगू नये. करू कोलकोल करू. पॅसिफिक महासागरामध्ये अनेक छोटी छोटी बेटं आहेत. त्या बेटामध्ये एक छोटं बेट ज्याच्यावरती 1,04,000 लोकसंख्या आहे. त्या बेटाचं नाव आहे टोंगा. काय नाव? टोंगा. काय नाव? या टोंगा नावाच्या देशाने याला ऑनररी डॉक्टर नावाची पदवी दिलेली आहे. याची लोकसंख्या याच्या मतदारसंघापेक्षा 1/3 आहे. अब्रू काढून घ्यायची आहे का कोणाची? म्हणून यांच्या ज्ञानाची मला कीव वाटते की ज्याप्रमाणे दगाफटका करून संभाजी महाराजांची अटक त्या ठिकाणी झाली फंद फितुरीने, तशाच प्रकारे पोलिसांच्या फंद फितुरीने नारायणरावने या ठिकाणी अटक करण्यात आली. मी काय सांगितलं, इतिहासाचा दाखला दिलाय. संभाजी महाराजांची अटक झाली, औरंगजेबाचं त्या ठिकाणचं असलेलं जे काही सरकार होतं, मोगलशाही होती, तिचं थडग झालं महाराष्ट्रात. महाराष्ट्र सरकारने पण जी हिंमत दाखवली नारायणरावांना अटक करायचं, महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात बसवल्याशिवाय राहणार नाही असं माझं वाक्य होतं. त्यामुळे राजन साळवींना सांगा, टोंगामधली डॉक्टरशी घेण्यापेक्षा जर तुम्ही राजापूरच्या तुमच्या मतदारसंघात बघितलं असतं तर फार मोठा भोंगा वाढला.